तू काय प्रॉब्लेम नाही काय चाललंय तुझ्या मनात मला कळत नाहीये. तू काही लपवतेस का माझ्यापासून? तुला काही सांगायचंय का मला? तुझ्यात आणि आई मध्ये काही झालंय का? नाही काय नाही काहीच नाही. बघ तू मी गेल्या काही दिवसांपासून काही गोष्टी नोटीस करतोय. तू सतत सतत आई जवळ असतेस. ओके विच इज फाईन, पण मला काहीतरी असं स्ट्रेंज जाणवतं, बाकी काही नाही. हे बघ असं काही नाहीये. तू तू उगाच विचार करतोस. आर यू शुअर? हो ओके. बघ ना, आता माझं मन तुझ्याविषयी आणि आईविषयी बोलायला लागलं, विचार करायला लागलं. मी इतक्या वेळ तुला फिलॉसॉफी सांगितली या सगळ्या गोष्टींची, की मोमेंट मध्ये राहायचं आणि असं करायचं तसं करायचं, पण मी मोमेंट मध्ये न राहता तुझ्या आणि आईचा विचार केला. फिलॉसॉफी सांगणं सोपं आहे खूप, ते ऍक्ट करणं खूप अवघड आहे. एनिवे, इथे ज्या गोष्टीसाठी आलोय ती गोष्ट मी तुला आता देतो, तुझं सरप्राईज. म्हणजे हे सरप्राईज नाहीये. हे सरप्राईज नाहीये, हा फक्त कॅन्डल लाईट डिनर आहे. सरप्राईज ये है सरप्राईज. एक मिनिट, हे कसलं तिकीट आहे? पॅरिस, तू आणि मी हनीमून पॅरिस. आपण आपल्या हनीमूनला पॅरिसला जातोय, तू आणि मी 15 दिवस मस्त मजा करू. इट विल बी अ फोर्टनाइट वेकेशन. व्हॉट डू यू थिंक? छान आहे. किती गोड आहेस तू स्वीटू. ठीक आहे. किती वाजले? Bonjour. काय Bonjour म्हणजे फ्रेंच मध्ये गुड मॉर्निंग. पण तू फ्रेंच मध्ये का बोलतोय? आता पॅरिस फ्रान्स मध्ये, सो तू पण मला गुड मॉर्निंग विश कर. गुड मॉर्निंग. नाही असं नाही, फ्रेंच मध्ये. आता आठव Bonjour. Bonjour. Écoute plan. एक प्लॅन ऐक. Écoute le plan. आता प्लॅन ऐक की आपण जेव्हा पॅरिसला पोहोचू तेव्हा संध्याकाळ झालेली असेल. ओके, सो तिथनं आपण डायरेक्ट हॉटेलला जायचं. थांब, माझ्याकडे मॅप. काय ऐकू? Écoute le plan. ओके, हे बघ. सो इकडे एअरपोर्ट आहे, आपल्या इकडे हॉटेल आहे. आपण इकडून हॉटेलमध्ये जायचं डायरेक्ट. ओके, मस्त आराम करायचा निवांत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी वन ऑफ द 7 वंडर्स बघायला जायचं, आयफेल टॉवर. आणि त्यानंतर आफ्टर द आयफेल टॉवर न्यू द जेनेरो. मला नाही कळलं. न्यू दे जेनेरो. आपण दोघं लंच करायला जायचं. दॅट्स व्हॉट इट मीन्स. ओके, सो हे बघ, मस्त फ्रेंच क्युझिन, वाईन तुला खूप आवडेल. तिथे असंच असतं अगं. तिथे नाही, तुमचं इथे पण असंच असतं मिस्टर ओम खानविलकर. ऐक ना, अजून संपला नाहीये प्लॅन. आता पुढे सांगतो काय ते. आता पुढे आपल्याला प्रॅक्टिस करायची. कसली?
फ्रेंच किस. जा आवर. खूप आवर. थांब ना. नाही 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 ऐक ना, ही प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. तिकडे गेल्यावर खूप उपयोगी पडेल आपल्याला हे. अजिबात नाही. नाही जा. नको अगं. उठ. जा. ठीक आहे स्वीटू, इकडे नाही तरी पॅरिसला गेल्यावर फ्रेंच किस करणार. ओके, फ्रेंच किस इन पॅरिस. Je t'aime स्वीटू. मी काय म्हणतो, जो ब्रेकफास्ट आहे तो उद्यापासून मी ठरवणार. ठीक है, लेकिन वो स्पेशल क्या है? नाही नाही स्पेशल काही नाही, असंच. नाही म्हणजे इतक्या वर्षात तुला कधी ब्रेकफास्टचा मेनू बदलावासा वाटला नाही आणि आता अचानक. ऍक्च्युली आम्ही दोघं फ्रान्सला चाललोय हनीमून साठी. वाव. मग मस्त 15 दिवस जाणार आणि मजा करणार. अरे मस्त आयडिया ही. एक नंबर, एकदम भले भले. हाँ मुंबई सुपर. वाओ, ब्रो लवर्स पैराडाइज. ए मुंबई, जब तुम जाओगे ना तो मेरी तरफ से बेबी के लिए एक अच्छा सा परफ्यूम लाना. घ्या, छोटी सोच. डायमंड्स तरी म्हणायचं. ऐक ना ओम, माझ्यासाठी डार्क चॉकलेट आणशील का तू? डार्क चॉकलेट का डॅडी तुमच्यासाठी रेस्ट वॉचेस पण घेऊन येतो, आणि आई तुझ्यासाठी परफ्यूम्स आणि छान. नुसते परफ्युम्स नाहीत, मी लिस्टच देणार आहे. आणि स्वीटू, एक जरी गोष्ट कमी आणलीस ना त्या लिस्ट मधून तर मग तुला कळेल खाष्ट सासू काय असते ते. अरे मम्मी जी, आप कहाँ पे कास्ट सासू है? आप तो प्यारी मम्मी जी है. ऐसी ऐसी सासू ना सबको मिले स्वीटू. एक काम कर, मम्माला जे काही हवं त्याची लिस्ट घे आणि तू सुद्धा जा फ्रान्स पॅरिसला आणि मम्माचं सगळं सामान तू घेऊन ये. अरे हाँ, क्यों नहीं, जाऊंगा ना मैं. मुंबई, मैं आपके साथ आ रहा हूँ, कंफर्म. रॉकी, कम ऑन रॉकी, त्यांच्या बरोबर कशाला? अरे मम्मी जी, बेबी ने बोला ना आपके लिए शॉपिंग करनी है तो अब जाऊंगा, बस जाऊंगा, जाना तो पड़ेगा ही. मुंबई में आ रहा हूँ. एक मिनिट. तुम्ही दोघं जेव्हा लग्न कराल आणि तुम्ही दोघं जेव्हा हनीमूनला जाल आणि जेव्हा तुम्हाला आई एक लिस्ट देईल तिच्या गिफ्ट साठी, तेव्हा तुम्ही हे सगळं करा. ओके? हाँ बराबर है. आता आम्ही दोघं हनीमूनला चाललोय, सो आम्हाला दोघांना डिसाइड करू दे काय करायचंय काय नाही करायचंय. ऑलराइट? मुंबई, आपका मेरा प्लान कैंसिल है. हाँ. दादा, सगळं लिहिलं. ते गुरुजींना सांगणं, गावाकडच्यांना आमंत्रण पाठवणं आणि लाडू चिवड्याची पाकिट. हा हा, ते सुद्धा लिहिलंय. लाडू चिवड्याची पाकिटं बनवणं. दादा, अरे आपल्याकडच्या लोकांना लाडू चिवडा ठीक आहे, पण त्या सिंगलच्या कडच्यांना ते फाफडा आणि जिलेबी लागेल, त्याचं काय? बाबा, सिंगल नाही किंजल. ए बाबा शरद, होणाऱ्या सुनेचं नाव जातं नीट घे रे. हा ते सगळं ठीक आहे, पण ते जिलेबी फाफड्याचं काय करायचं? त्याचं मी काय सांगू आता रे. अरे दादा, मग यादी अर्धवटच राहणार ना. वहिनीनं पण ते मानपानाचं बघायला सांगायचंय. हो, पण मी काय म्हणते, ते यादीचं तुम्ही आत्ताच का बसलाय करायला? नाही दादा, म्हणजे वहिनींना येऊ दे ना, त्यांना कसं सगळं तोंडपाठ आहे. मग ते आल्या ना की आम्ही एकदम पटकन यादी करून टाकू. मग कसं आहे माहितीये का, की नलू दमून भागून घरी येते. तर लग्नाची सगळी तयारी करायची म्हटली ना तर यादी तयार नको का? आणि जी काही यादी आहे ती आपण नलूला वाचून दाखवू. शेवटचा शब्द नलूचा असेल, ठीक आहे? हो, वहिनी म्हणतील तसंच सगळं व्हायला हवं. बरं सुमन, मी काय म्हणतो, दागिन्यांचं काय करायचं ना हे तू आणि नलू दोघी बसून शांतपणे ठरवा. नाही तर एक काम कर, किंजलला विचार. दादा, तिला काय विचारायचं? हे बघा, माझ्याकडे थोडंफार सोनं आहे आणि चिन्याचं थोडं सेविंग, त्यात आपल्याला झेपेल ना तेवढंच करूया.
तिच्या असतील फार अपेक्षा, पण आपल्याला तर पूर्ण नाही करता आलं तर उगाच पंचायत नको ना. लव्ह मॅरेज केलंय ना, हा बॅग घेऊन पळून आली ना. आपण सांगू ते गोड मानून घ्यायला होती नाही काय दादा. शरद काय हळू हळू ना जरा. निंबुडा 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 निंबुडा, अरे ताजा स्वीट स्वीट लिंबूचा पाणी घ्या पाणी घ्या. ले ले घे फुकट आहे घे. लो मला हे सगळे खूप आवडते. तुम्ही सगळे आमच्या लग्नाला घेऊन एवढे एक्साइटेड आहे ने. मला तर शरमच वाटते. घरून पळून येताना नाही वाटली शरम ना? शरद प्रेम वाटले ह्याने चिनुडी. आणि आता तुम्ही आमच्या लग्नाचे विषय काढले ने तर खूप शरम वाटते. चांगली लाजते. हो ना. सांभाळले सगळे आपल्या समोर आपल्या लग्नाबद्दल बोलतात ने. आपण जरा बाहेर जाऊन बोलूया. हा चल ना. बाहेर थांब. हा आम्ही याने जरा बाहेर थांबतो. आलो. चाल रे. आलो. अरे दादा ती चल काय म्हणली हा गेला. ये तुला सुद्धा सुनेचं वारं लागलं की काय. रॉकी पण ना काय करायचं याचं. न्यूली मॅरिड कपल बरोबर पॅरिसला जातोय. कबाब में हड्डी. स्वीटू ये ना ये. चला आता तयारीला लागायला हवं. पॅरिसला जायचंय ना 15 दिवसासाठी. मग गरम कपडे तिथे काही लागणारं सामान वगैरे सगळं घ्यायला हवं ना. चला चला पॅकिंग सुरू करा. मावशी मला नाही जायचंय. हे का आता मध्येच. ओमने किती हौशीने सगळं ठरवलंय. तू जायला हवं ना. हो त्यांनी ठरवलंय हे सगळं बरोबर आहे, पण मी आता फक्त त्याची बायको नाहीये ना, या घरची सून आहे. अचानक असं सगळ्या जबाबदाऱ्या टाकून कशी निघून जाऊ. बाई खानविलकरांची सून. खूप बरं वाटलं स्वीटू. तुला तुझ्या जबाबदारीचं भान आहे हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं. पण एक सांगू का तुला, तू या घरची सून ओम मुळेच झालीस की नाही. ओम मुळेच तुला इतकी सगळी नाती मिळाली की नाही. त्यामुळे आधी ते नातं सांभाळणं गरजेचं आहे. तो तुझ्या हक्काचा माणूस आहे, प्रेमाचा माणूस आहे. म्हणून असं त्याला गृहीत धरून नाही ना चालणार. त्याच्याही इच्छांचा विचार करायला हवा की नाही. आणि त्याच्या आईचा. मी घेतेय ना काळजी. मी बरी आहे, मला काही होणार नाही. आणि डॉक्टर म्हणालेत ना. डॉक्टर म्हणाले म्हणूनच मला काळजी वाटते ना. मी नाही जाणार तुम्हाला सोडून कुठे. नाही जाणार मी. हे बघ असं नाही करायचं स्वीटू. डॉक्टर म्हणाले आहेत ना. अच्छा अच्छा, म्हणजे तुला त्या गोष्टीचं हे वाटतंय की डॉक्टर म्हणाले कधी काही होऊ शकेल. अगं आपण त्याचा अर्थ उलटा घेऊया ना. कधी काही होणार नाही. आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करूया. आपण पॉझिटिव्हली विचार करूया. खरंच सांगते मला नाही होणार काही. मी बरी आहे. तू जायला हवं. मी नाही जाणार. तुम्ही कोणाला काही सांगत नाहीये. तुम्ही मला कोणाला काही सांगू देत नाहीये. तुम्हाला काही झालं तर मी नसेल तर कोण काळजी घेणार आहे तुमची इकडे. मी नाही जाणार. माझी काळजी कोण घेईल. मी बरी आहे. मुळात आता माझ्या सुनबाईंना सगळं कळलंय म्हटल्यावर माझ्या मनावरचं ओझं कमी झालंय. आणि स्वीटू खरं सांगू का, आता मला हसत खेळत जगायचंय. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचाय. जे जे मनात येईल ना ते ते करायचं. डॉक्टर, औषध,
हॉस्पिटल हा विषय सुद्धा आता नको वाटतोय मला. आपलं घर हे असंच हसत खेळत राहावं असं वाटतंय मला. म्हणून सांगते, जाऊन मज्जा करून या. नाही, तुम्ही किती मला सगळं चांगलं करून सांगा, पॉझिटिव्ह याव त्याव, नाही. मी तुम्हाला सोडून नाही जाणार कुठेही. सुनबाई, सगळं नीट होईल. नका नका अशी करू. आणि मी इतक्यात जात नाहीये. निदान मालविकाचं लग्न आणि तुमचा पाळणा हल्लेला बघेपर्यंत मी जाणार नाही. बोलता तुम्ही. भाई, ओ माय, कैसे हो? ऑल ओके ना? अरे हेलो, ओए, क्या है? क्या हुआ? काही नाही. ओ ख्यालों में. हाँ, मतलब आप अभी से पेरिस में पहुंच गए. हाँ, पेरिस में ठंडी रहेगी ना बहुत. खूप थंडी आहे. ओके, थंडी खूप आहे आणि अशी वाऱ्याची मस्त झुळूक येते. मी असा उभा आहे, स्वीटू उभी आहे समोर आणि स्वीटूचे केस मस्त असे हवेत उडतायत. मला खूप छान वाटतंय. स्वीटू खूप छान दिसते. क्या बात है ओम भाई, इसी के तो रोमांस कहते हैं. हाउ रोमांटिक. रॉकी, तुला माहितीये का, हे जे 15 दिवस आहेत ना हनीमूनचे, ते मला स्वीटूच्या आयुष्यातले सगळ्यात मेमोरेबल दिवस बनवायचे. अरे ऑफ कोर्स ओम भाई, आप और स्वीटू जहाँ पे भी जाओगे ना, वो टाइम, वो डे, वो ईयर रोमांटिक होने वाला ही है, मेमोरेबल होने वाला ही है. अपनी स्वीटू तो इतनी अच्छी है ना. रॉकी, किती मजा येणार. बरं, मला तू सांग की तू ताईला कुठे घेऊन जाणार हनीमूनला? मैं और बेबी किधर जाएंगे? मुंबई. एडवेंचरस हनीमून जाने वाले. एडवेंचरस हनीमून म्हणजे काय असतं? एडवेंचरस हनीमून मतलब अरे वो जंगल वाला हनीमून, जंगल में हनीमून. हाँ, जंगलात? हाँ, अरे मुंबई, एक बगल में रोमांस और दूसरे बगल में थ्रिल. मतलब कभी भी शेर आ जाए, सांप आ जाए, समझ रहे हो ना, तो मजा ही कुछ और है. रॉकी, मला एक मनापासून करी गोष्ट सांग. या शेर आणि सापापेक्षा तू ताईला जास्ती घाबरतोस. हाँ, सही बोले, पकड़ लिया. वही मेरे लिए शेर है, वही मेरे लिए सांप है. अब सही बोले, लेकिन मुंबई, आप मेरा और बेबी का हनीमून के बारे में क्यों सोच रहे हो, क्यों बोल रहे हो? आप स्वीटू और आपके हनीमून के बारे में सोचो, उसके बारे में बोलो ना, है ना? हाँ. मुझे बताओ, आपने उसको बताया है हनीमून के बारे में? बताया, पण ती फक्त होला हो करते. ये ओम भाई, बताओगे तो होला होच बोलेगी, पूछोगे तो बताएगी ना. समझ रहे हो? हाँ, तो उसको फोन करो अभी और पूछो. ओके ओके, विचारतो ना. तू म्हणतोस तो विचारतो. तू आता झालेला सालाही आहेस, तुझं ऐकायला हवं. ओके. हॅलो स्वीटू, ऐक ना. I was just thinking about Paris. आणि so are you excited? जायचंय ना? ऐक ना, मला नाही जायचंय हनीमूनला. का? म्हणजे तू मजा करतेस ना? एक गोष्ट मी तुझ्यापासून खूप दिवस झाले लपवली आहे. आता ती मला सांगायलाच लागेल तुला. खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम आहे?